अजित पवार यांच्यावरून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। TV9 मराठीमध्ये झालेल्या संवादावेळी हाके आणि मिटकरींमध्ये शाब्दिक वाद झाले होते। यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की हाके आणि मिटकरींमध्ये झालेला संवाद मला आवडलेला नाही। बोलताना प्रत्येकाला तारतम्य असलंच पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय। असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी। अरे तुरे नाही करायचं, नीट बोल आता, नीट बोल। तू अरे तुरे केलास पहिल्यांदा। अमोल नीट मिटकरी बोल। नीट बोल, तू अरे तुरे नीट बोल, तू अजित दादांना बोलशील आणि ऐकून घेऊ, तो नीट आम्ही ऐकून घेऊ। तुझ्या नरड्यात जितकं जोर आहे त्यापेक्षा जास्त जोर माझ्या नरड्यात आहे। तुझ्या नरड्यात जितकं जोर आहे त्यापेक्षा जास्त जोर माझ्या नरड्यात आहे। तू मला सांगू नको। तू एकेरी भाषेत सुरुवात केली म्हणून तुला तुझ्याच भाषेत उत्तर दिलंय। तुझ्या संविधानाचा काय संबंध रे? तुझा काय संबंध? तुझा काय संबंध? अरे तुला परभणीमध्ये तुझी अवकात दाखवली संविधानवाल्यांनी। तू नको सांगू, काय संबंध? तू नको सांगू। तुझी काय ऐकत आहे? तुझ्यासारखी डील नाही केली मी त्या भोकरमध्ये, स्वाभिमानाने केलंय कष्ट। तुझ्यासारखी डील नाही केली डील। अरे तुझी अवकात त्या प्रहारवाल्यांनी दाखवली। अरे तुझी काय अवकात आहे बेट्या? तू जर खरा मर्द असशील तर तोंड फुलाची भाषा करशील। तुझी अवकात, अरे तुझी अवकात सगळ्या ओबीसींना माहित आहे। तुझी अवकात तुझ्या गावातल्या लोकांनी दाखवलेली आहे। तुझी अवकात माहित आहे आम्हाला। बोला निखिलाजी, तुम्ही प्रश्न विचारा आणि या माकडला म्यूट करा। तुझी अवकात या माकड तोंडाला म्यूट करा अगोदर। मी उत्तर देतो ना तुमच्या प्रश्नाचं। बंद करा या माकड तोंडाला अगोदर म्यूट करा। चल रे माझी बाजू ऐकून चल घ्या। बाहेर, चल माकडा, माझी बाजू ऐकून घ्या। ए माकडा चल। निखिलाजी बोला। अरे चल रे निखिलाजी बोला। निखिलाजी चल रे डुक्कर तोंड्या। मला ते जे काही संभाषण झालेलं ते अजिबात आवडलेलं नाही। इतकी आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी आता नतमस्तक, म्हणजे त्यांच्या पुढे नतमस्तक झालो, त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला। सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे। काही विकृती असतील त्या विकृतीला फार महत्त्व देण्याचं कारण